विशेषतः मी या ठिकाणी उभा आहे तो राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांचं मनापासून अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे। कारण सभापती महोदय रेव्हेन्यूमध्ये क्रांतिकारी अशा प्रकारचे निर्णय झाले ज्याचं कौतुक विरोधी पक्षांनी सुद्धा केलं आणि तो इफेक्ट आज सर्वसामान्यांना त्या ठिकाणी दिसतोय आणि याची अनुभूती आम्ही अनेक प्रसंगातून घेतलेली आहे। सभापती महोदय, या विधेयकाचा उद्देश जमिनीचे तुकडे झाल्यानंतर त्याचं नियमितीकरण करण्यासाठी 25% अधिमूल्य सरकारनं 5% आणलं, पण एवढं करूनही भोगवटादार नियमानुकूल करण्यासाठी सभापती महोदय पुढे येत नव्हते। आता सरकारनं कोणतंही अधिमूल्य न आकारता नियमानुकूल करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यासाठी हे विधेयक आपल्यासमोर सादर झालेला आहे। सभापती महोदय, हा महायुतीचा एक ऐतिहासिक निर्णय म्हणून या निर्णयाकडे या ठिकाणी सारे बघू शकतात। मी या ठिकाणी म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आणि बावनकुळे साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांचं मनापासून धन्यवाद देतो। सभापती महोदय, या विधेयकाच्या माध्यमातून शेतीयोग्य जमिनीचं या ठिकाणी संरक्षण होणार आहे। वारसा हक्काने सातत्यानं जमिनीचे तुकडे तर होणारच आहेत, ही प्रक्रिया काय आपल्याला सभापती महोदय थांबवता येणार नाही, पण ते नियमात बसत नव्हते। एखाद्या शेतकऱ्याला जमीन विकायची असली सभापती महोदय तर नियमात बसत नसल्यामुळे त्याला कमी भावात विकायला लागत होती। बावनकुळे साहेब, तुम्ही शेतकऱ्यांचा विचार या ठिकाणी केलात आणि हे अधिमूल्य शून्यावर आणलं। तुम्हाला राज्यातील जनता, तुम्हाला आणि देवाभाऊंच्या सरकारला धन्यवाद दिल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाहीत। सभापती महोदय, तुकडाबंदी कायद्यामुळे लहान शेतकऱ्यांच्या मालमत्ता हक्कावर मर्यादा सभापती महोदय आली होती। वारसा हक्क कायद्याशी संघर्ष निर्माण सातत्यानं होत होता। काही गावांमध्ये तर सामाजिक आणि कौटुंबिक वादही त्या ठिकाणी वाढले होते। त्यामुळे अशा प्रकारची सुधारणा करण्याची महोदय आवश्यकता होती। हा कायदा शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन हितासाठी अत्यावश्यक होता आणि तुम्ही आणलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद। फक्त एक सूचना आपल्याला या ठिकाणी करायची आहे मंत्री महोदय, की आपण कायदा केला, तरतुदी केल्या, पण अंमलबजावणी यंत्रणेकडून जर नियमानुकूल करण्यासाठी त्रास दिला तर शून्य अधिमूल्य करूनही शेतकरी पुढे येणार नाहीत आणि त्यामुळे डीम कन्व्हेन्स प्रमाणे काही करता आलं का या संदर्भात पाहावं आणि तशा प्रकारची मॉनिटरिंग सिस्टीम सुद्धा आपण उभी करावी, ही विनंती या निमित्तानं करणार आहे। बावनकुळे साहेब, महसूलमध्ये निर्णय घेत असताना मुंबईकरांसाठी सुद्धा आपण त्या ठिकाणी आम्ही सेल्फ डेव्हलपमेंट त्या ठिकाणी आणलंय। महसूलच्या जमिनीवर अनेक सोसायट्या त्या ठिकाणी आहेत, त्या संदर्भात सुद्धा आपण बैठक घेतलीत। क्लास 2चं आणि जे क्लास 1 करण्याचा निर्णय त्या ठिकाणी प्रलंबित होता तो आपण केला। सामाजिक न्याय विभागावर PWRच्या ज्या इमारती दलित समाजासाठी त्या ठिकाणी युद्धानंतरच्या आरक्षित होत्या त्या संदर्भातही आपण त्या ठिकाणी निर्णय केलात। माझी आपल्याला या निमित्तानं, विधेयकाच्या निमित्तानं बावनकुळे साहेब विनंती आहे सभापतींच्या मार्फत, की मुंबईमध्ये आज अनेक एकल इमारती आहेत, त्या ठिकाणी त्यांचा पुनर्विकास होऊ शकत नाही। रेव्हेन्यूचे काही विषय त्या ठिकाणी आहेत, त्याही बाबतीत लक्ष घालून त्या ठिकाणी महसूल विभागाशी जे संबंधित विषय मुंबईचे छोटे छोटे अशा इमारतींचे आहेत तेही मार्गी त्या ठिकाणी लावावेत। जसं शेतकऱ्यांना तुकडाबंदीचा आणि वाढत्या शहराला फायदा होणार आहे, पद्धतीनं आपण लक्ष घालून मुंबईकरांच्याही या प्रश्नांमध्ये आपल्या खात्यातून न्याय द्यावा अशी मी विनंती करतो आणि आपलं मनापासून धन्यवाद देतो की या सभागृहाच्या माध्यमातून सुद्धा की महसूल खात्यामध्ये एक आमूलाग्र अशा प्रकारचे बदल होत आहेत, तात्काळ निर्णय त्या ठिकाणी होत आहेत आणि जे देवाभाऊ बोलतात की महाराष्ट्र आता थांबणार नाही, तसा आमचा महसूल विभागही आता प्रगतीच्या बाबतीत थांबणार नाही हे आपण दाखवून देत आहे। त्याबद्दल विधेयकाच्या निमित्तानं आपलं स्वागत करतो, विधेयकाचं स्वागत करतो आणि थांबतो। धन्यवाद। हे बघा, मी सगळ्या सदस्यांना अवगत करू इच्छिते की तुम्ही सगळ्यांचा आता बऱ्यापैकी अनुभव झालेला आहे, सगळ्यांना बोलायला देणार आहे